जय हिंद फ्रेंड्स. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि ओव्हरऑल सामाजिक आर्थिक विकासामध्ये पंचवार्षिक नियोजनाचं जे आहे सर्वात जास्त फाउंडेशनल इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे तो एक आधार आहे, ज्या आधारावर एक आपण स्ट्रॅटेजी आखली, त्यानंतर प्लान आखला, त्यानंतर आपण त्याची अंमलबजावणी केली. तर लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट अँड सेकंड हे जे बिगिनिंगचा जो पिरियड आहे तो आपण जे आहे फॅक्च्युअल ॲनालिसिस आपण त्याचं केलेलं आहे. आता जे आपल्याला तिसरी पंचवार्षिक योजना आणि चौथी पंचवार्षिक योजना आणि त्याच्या मधातला काळ यावर आपल्याला काय करायची आहे, त्याचं फॅक्च्युअल ॲनालिसिस करायचं आहे. आता जनरली बघा, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्या अत्यंत फेल्ड योजना आहे, म्हणजे निगेटिव्ह म्हणजे सर्वात फेल्ड योजना, अपयशी योजना, त्यानंतर आपण सावरण्याचा प्रयत्न केला. एक सावरण्याचा काळ म्हणजे आता ही तिसरी पंचवार्षिक योजना 1961 to 66चा पिरियड आहे. नंतर ज्या इतका क्रायसिस झाली की आपण पंचवार्षिक योजना ज्या आखूच शकलो नाही, म्हणून आपण जे आहे योजनेला सुट्टी दिली, म्हणून त्याला प्लान हॉलिडे या नावानं काय केला तो ओळखला जातो. मग हा प्लान हॉलिडेचा जो काळ आहे कोणता आहे, 1966 to 69. आणि त्यानंतर मग आपण जे आहे थोडी परिस्थिती सावरली, थोडी स्टेबल झाली, क्रायसिसमधून आपण थोडे बाहेर पडलो. नंतर मग आपल्याला एक जे आहे आपल्याकडे एक तेवढे संसाधनं आले, आर्थिक संसाधनं आले, सामाजिक संसाधनं आले, आपली जी आहे परकीय परिस्थिती थोडी सुधारली. त्यानंतर आपण मग चौथी पंचवार्षिक योजना जी आहे लॉन्च केली, ती 1969मध्ये. मग निगेटिव्ह नंतर आपण स्टेबल झालो आणि त्यानंतर हळूहळू जे आहे विकास झाला. परंतु हा जो पिरियड आहे, हा क्रायसिसचा जो पिरियड आहे, या क्रायसिसच्या पिरियडमध्ये की ही जी तिसरी पंचवार्षिक योजना जी दिसते, तर ही सर्वात महत्त्वाची योजना आहे. मग आता या योजनेमध्ये एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या की 1961 to 66 हा जो पिरियड आहे, यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे, पहिलं एक जे आहे युद्ध आलं आहे 1962 चायना वार, 1962 पाकिस्तान वार आणि 1964-65चा भीषण दुष्काळ. ठीक आहे, म्हणजे जे आहे तो भीषण दुष्काळ म्हणजे एका ठिकाणी जे आहे हे जय जवान आहे आणि हे जय किसान आहे हा नारा देणं जे आहे, म्हणजे या मिशनवर वर्क करणं हे आपल्याला कंपल्शन ठरलं. लाल बहादूर शास्त्रींनी जे आहे तो नारा दिला. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की भारताला एक जे आहे एक वाईट सवय आहे. भारताला, पुरुषाला किंवा भारतीय जे आहे भारतीयत्वाला जे आहे थोडासा जे आहे प्रश्न येतो आपल्यावर की आपल्याला जे आहे हंटर मेंटॅलिटी जी आहे चुकून आपण जे आहे एक ब्रिटिशांकडनं जे आहे चुकून घेतलेली आहे ती, तर तो वारसाच सुरू आहे की हंटर बसल्याशिवाय आपण जे आहे काही गोष्टी खरंच चेंज करत नाही. मग जेव्हा बघा त्यामध्ये जे आहे या दोन वॉरमध्ये जे आहे, आता या 1962 वॉरमध्ये चायनामध्ये आपण हारलो होतो, म्हणून आपण जे आहे चायनाला काउंटर करण्यासाठी जे आहे 1974 मे 1974मध्ये पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण पोखरण-1 न्यूक्लिअर टेस्ट, ठीक आहे, पहिले ॲटम बॉम्बची चाचणी केली. पोखरण-1 1974 ही पाचवी पंचवार्षिक योजना आहे. बघा, चौथी पंचवार्षिक योजना कधी संपते, 74ला संपते, पण हे चौथ्या पंचवार्षिक योजना आहे. पाचव्या पंचवार्षिकमध्ये इंदिरा गांधींनी जे आहे पोखरण-1 केलं. इंदिरा गांधींनी दोन गोष्टी खूप छान केल्या. 1965 पाकिस्तानसोबत आपण जिंकलो, म्हणजे 1965ने पाकिस्तानमध्ये काय, पाकिस्तानी काय केलं, पाकिस्तानने जे आहे घुसखोरी केली जम्मू काश्मीरमध्ये मिशन जिब्राल्टर लॉन्च केलं त्यांनी. पाकिस्तानने अटॅक केला काश्मीरवर, मिशन जिब्राल्टर, आणि जे आहे जम्मूमध्ये मिशन ग्रँड स्लॅम लॉन्च केलं. आणि या मिशनमुळे जे आहे की भारताने मग त्याला काउंटर अटॅक करून पाकिस्तानला हरवलं आणि 1965मध्ये तो युद्ध संपलं. आणि 1966मध्ये, ठीक आहे, 1960मध्ये भारत पाकिस्तानमध्ये जे आहे ताशकंद करार झाला रशियामध्ये. 1965मध्ये हा करार झालेला आहे. परंतु हा प्रॉब्लेम नेहमी संपला पाहिजे म्हणून इंदिरा गांधींनी जे आहे 1971मध्ये जे आहे 1971मध्ये जेव्हा पाकिस्तानने जे आहे, पाकिस्तानने म्हणजे पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तान, ज्याला आपण आजचा बांगलादेश म्हणतो, तर पूर्व पाकिस्तानवर जे आहे मिशन चेंगीज खान त्याचं लॉन्च होतं. मिशन चेंगीज खान या अंतर्गत जे अत्याचार सुरू केले आणि मग पूर्व पाकिस्तानला मदत करण्यासाठी जे आहे तर इंदिरा गांधींनी जे आहे मानेक शॉ यांना पाठवले. आणि त्यानंतर जे आहे जेव्हा अटॅक सुरू केला तेव्हा पूर्ण जे आहे पाकिस्तानमधून पूर्व पाकिस्तान बाहेर काढला आणि त्याला स्वतंत्र बांगलादेशची 1971मध्ये, ठीक आहे, मुजबिर रहमान हे त्याचे पहिले पंतप्रधान बनले आणि एक स्वतंत्र जे आहे बांगलादेश निर्माण झाला. आता पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान इकडचा पूर्व पाकिस्तान दोघांचं पटणं शक्य नाही आहे. आता पश्चिम पाकिस्तानमध्ये कसं आहे, मधात हिमालय येते, त्यामुळे भारताचे संस्कार त्यांच्यावर थोडेसे 50% झालेले आहे पश्चिम पाकिस्तानवर. पण पूर्व पाकिस्तान जो आजचा बांगलादेश आहे हा मैदानी भाग आहे, त्यामुळे आपले त्यांच्यावर संस्कार जे आहे 100% झालेले आहे. म्हणून भारतातला हिंदू आणि पूर्व बांगलादेशमधला मुस्लिम यामध्ये खूप जास्त फरक नाही आहे. तो मॉडरेट आहे, तो लिबरल आहे आणि तो आधुनिकरणाकडे जात आहे. पूर्व पाकिस्तान ज्याला आपण आज बांगलादेश म्हणतो, थोडासा तो काय लिबरल आहे. आजही आज बांगलादेश ज्या एवढ्या वेगाने प्रगती करत आहे की 2020-21मध्ये बांगलादेशची जो दरडोई उत्पन्न आहे भारताच्या पेक्षा जास्त आलेलं आहे. 20-21मध्ये दरडोई उत्पन्न
भारतापेक्षा समोर गेला पाहिजे. सामाजिक इंडिकेटर्समध्ये हेल्थ एज्युकेशनमध्ये सुद्धा बांगलादेशची परिस्थिती खूप चांगली आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे बांगलादेश खूप चांगल्या प्रकारे प्रगती करत आहे, कारण की त्यांच्यावर आपले संस्कार आहे. आता आपण थोडं मागे नको पडायला. एनिवे, तर जे आहे हा प्रॉब्लेम 65चा पाकिस्तानचा प्रॉब्लेम इंदिरा गांधी 1971मध्ये सॉल्व्ह केला, आणि चायनाचा प्रॉब्लेम इंदिरा गांधीने 1974. तर हे जे बांगलादेशचं जे वाढ झालं होतं हे 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेलं आहे. हे लक्षात घ्या. ही योजना 69-71 या योजनेत झालं आहे, 4थं. ठीक आहे, म्हणजे बांगलादेश निर्माण करण्यासाठी इंडिया पाकिस्तान जे 1971मध्ये झालं ते 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालं. म्हणजे इंदिरा गांधींनी पाकिस्तान फॅक्टर 1971मध्ये सॉल्व्ह केला, आणि जे आहे चायना फॅक्टर जे आहे 1974 मे 1974 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोखरण 1 करून सॉल्व्ह केला. आणि जे आहे ना, मग हा जो प्रश्न निर्माण झाला अन्नधान्याचा, कारण की या योजनेमध्ये 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कृषी व मूलभूत उद्योगावर विशेष भर दिला आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योग, मूलभूत व जड उद्योग, आणि 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी व मूलभूत उद्योगावर भर दिला. आणि या योजनेमध्ये सर्वाधिक खर्च जे आहे तरी सध्या वाहतूक व दळणवळण. आता पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी व जलसिंचनावर खर्च आहे. 4थ्या पंचवार्षिकमध्ये सर्वाधिक खर्च कृषी व जलसिंचन, आणि मधातली जे दुसरी आणि तिसरी आहे याच्यात वाहतूक व दळणवळणावर खर्च काय जास्त आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, कृषी जे आहे तर कृषीचं उत्पादन या योजनेमध्ये घटलेलं आहे. ठीक आहे, कृषीचं उत्पादन जे आहे जर आपण पाहिलं या योजनेमध्ये 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीचे उत्पादन जे आहे मिलियन टन्समध्ये सुद्धा काय झालं आहे, घटलेले आहे. कृषीसाठी क्रायसिस आलेले आहे. लाल बहादूर शास्त्रींना म्हणावं लागलं की जे आहे एक वेळचं जेवण घ्या. तेव्हा आपण जे आहे या पिरियडमध्ये USA सोबत या योजनेमध्ये PL480 स्कीम लॉन्च केली, आणि त्यांच्याकडनं जे आहे अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात काय करावं लागली, आयात करावी लागली. ठीक आहे, ही योजना. आणि या योजनेमध्ये जे आहे मग या योजनेमध्ये सर्व म्हणजे डिफेन्सकडे सर्व पैसा डिफेन्सकडे गेला. त्यामुळे सामाजिक आर्थिक विकासाला पैसा कमी पडला. त्यामुळे जे आहे देशाची परिस्थिती गंभीर झाली. हळूहळू जे आहे आपलं BOP जे व्यवहार तोल खाते असतं त्या आयात निर्यातीमध्ये तूट निर्माण व्हायला लागली, आणि ती तूट जी आहे वाढत गेली. आणि ही तूट इतकी वाढत गेली का याचे मग दुष्परिणाम आपल्याला कुठं दिसायला लागले हे समोर दिसायला लागले. ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल की जे आहे या क्रायसिसमध्ये आयात निर्यातीमध्ये आयात खूप वाढली, निर्यात कमी झाली. त्यामुळे चालू खाते तूट निर्माण झाली, आणि म्हणून जे आहे भारताला सर्वात पहिले IMF या बँकेला, ठीक आहे, IMF बँकेला कर्ज मागावं लागलं, IMFकडे जावं लागलं. 1966मध्ये भारताने रुपयाचं अवमूल्यन दुसऱ्यांदा केलं 1966मध्ये. पण हे या योजनेत नाही केलं. हे कधी केलं, हे जो प्लान हॉलिडे आहे 1966 जो पहिला प्लान हॉलिडे आहे हा त्यानंतर दुसरा, म्हणजे याला म्हणतात ॲन्युअल प्लान्स आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपण जे आहे रुपयाचं जे आहे अवमूल्यन जे आहे दुसऱ्यांदा केलं. पहिल्यांदा 1949मध्ये केलं होतं, दुसऱ्यांदा आणि सर्वात मोठं 36.5%नी केलेलं आहे 3 जून 1966ला. पण कधी हे 1966ला झालेलं आहे, परंतु चुकून परीक्षेला काय दिलं जाऊ शकते की हे काय दिलं जाऊ शकते, 3री पंचवार्षिक योजना, 3रं नाही आहे तर हे आहे. तर मग यामध्ये जे आहे लॉन्च करावं लागलं. आणि सर्वात महत्त्वाची आहे ही योजना कृषीच्या दृष्टिकोनातून सुद्धा तेवढीच फेल गेली. आपला जे आहे चायनाच्या सोबत जेव्हा आपण युद्ध लढलो तेव्हा जे आहे आपली जे आहे खूप मोठ्या प्रमाणात जे आहे मान सन्मान जे आपलं जे सन्मान आहे देशाचा तो सुद्धा जे आहे आपल्याला जे आहे त्याच्याला ठेच पोचली. आणि म्हणून जे आहे जय जवान जय किसान, तर आपण जे आहे डिफेन्समध्ये सुद्धा जे आहे तेवढं सक्षम असलं पाहिजे. मग थँक्स टू इंदिरा गांधी ज्यांनी ह्या 2 प्रॉब्लेम काय केले मोठ्या प्रमाणात सॉल्व्ह करण्यास मदत केली. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या की कृषीचा प्रॉब्लेम जे आहे तर या योजनेमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी मग आपण कृषीसाठी ज्या हरित क्रांती ज्या हळूहळू काय केली त्याची म्हणजे सुरुवात हळूहळू झाली. पण हरित क्रांतीची जी खास सुरुवात आहे तर ती 1966ला या योजनेत झाली. ठीक आहे, या योजनेत म्हणजे ह्या जो पिरियड जो दिसतो 60-67 यामध्ये आपण जे आहे हाय यील्डिंग व्हरायटी प्रोग्राम लॉन्च केला. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंच की हरित क्रांती जेव्हा सुरुवात केली तेव्हा सर्वात पहिले जे आहे एक IADP नावाची योजना होती. IADP इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम 1960ला. त्यानंतर हे जे आहे 7 जिल्ह्यांमध्ये होता. त्यानंतर हे जे आहे मोठ्या प्रमाणात करण्यात गेला 1964-65ला इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर एरिया, ए म्हणजे एरिया 64-65ला लॉन्च झाला. आणि याचाच मग जे ॲडव्हान्स व्हर्जन जे आहे मग हीच योजना कंटिन्यू झाली पूर्ण भारतभर. आणि यामध्ये हाय यील्डिंग व्हेरायटी प्रोग्राम 5 पिकांसाठी लॉन्च केला आपण, 5 पिकांसाठी. ठीक आहे, त्या लेक्चर आपण बघितलं. म्हणजे व्हीट अँड राईस तर त्यामध्ये होतं, पण जे म्हणजे तृणधान्य तर होतेच, पण भरड धान्य 3 भरड धान्य त्यामध्ये घेतले होते हाय यील्डिंग व्हेरायटीमध्ये, ज्वारी, बाजरी आणि मका.
हे 3 घेतले होते. परंतु ग्रीन रिव्हॉल्युशन सक्सेसफुल कोणासाठी झालं? राईस आणि व्हीट. परंतु व्हीटचं उत्पादन 5 पट वाढलं, राईसचं 3 पट, अन्नधान्याचं 5 पट उत्पादन वाढलं. परंतु ओव्हरऑल जे प्रगती झाली सर्वात जास्त तर व्हीटमध्ये झाली. म्हणून ग्रीन रिव्हॉल्युशनला व्हीट रिव्हॉल्युशन असं सुद्धा जे थोडक्यात म्हणता येतं आपल्याला. तर इथं जे आहे, परंतु मग यामध्ये जे आहे तर मग आपण हा प्रोग्राम लॉन्च केला आणि या अंतर्गत मग हाय यील्डिंग व्हरायटी इथं लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, या प्रोग्राम अंतर्गत लॉन्च केली आहे हाय यील्डिंग व्हरायटी. मग इथं सर्वात महत्त्वाचं जे आहे की जेव्हा हा प्रश्न सुरू होता तर म्हणजे तेव्हा लालबहादूर शास्त्री जे आहे प्राईम मिनिस्टर होते, पण त्यामध्ये कृषीचं जे आहे जी मंत्री आहे, कृषी मंत्री म्हणजे हरित क्रांतीच्या काळामध्ये तर जे आहे सुब्रमण्यम होते. ठीक आहे, कृषी मंत्री सुब्रमण्यम होते. परंतु जे आहे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च जी पुसाला इन्स्टिट्यूट आहे दिल्लीजवळ, दिल्ली पुसा, तर इथं त्याचे जे ॲग्रिकल्चर सायंटिस्ट आहे एम एस स्वामीनाथन, त्याचे डायरेक्टर जनरल नव्हते. एम एस स्वामीनाथन नंतर डायरेक्टर जनरल बनले त्या इन्स्टिट्यूटचे. आणि नंतर मग एम एस स्वामीनाथन इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट फिलिपाईन्स मनिला, ठीक आहे, तिथूनही आपण तांदूळ आणला होता, हायब्रिड तांदूळ, तर त्याचे डायरेक्टर जनरल 1982 नंतर बनले बहुतेक. ठीक आहे, तर तो नंतरचा भाग आहे. परंतु इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्चमध्ये इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, ठीक आहे, तर जे आहे पुसा इथं ते सायंटिस्ट होते एम एस स्वामीनाथन. मग त्यांच्यासोबत नॉर्मन बोरलॉग, ठीक आहे, नॉर्मन बोरलॉग USA यांनी मेक्सिकोमध्ये जे आहे बुटक्या गव्हाच्या जाती यावर काय केला, एक्सपेरिमेंट घेतले मेक्सिकोमध्ये. आणि जे आहे त्यांनी मग जे आहे नोरिन 10 हा जो जीन आहे, नोरिन 10 हा जापनीज जीन आहे. हा जीन आपण मेक्सिकोमधल्या गव्हाच्या बुटक्या जाती आहे याच्याशी काय केला, संकर केला आणि त्यापासून व्हेरायटी तयार केल्या. ठीक आहे, मग त्याचा प्रयोग आपण कुठं घेतला तर इंडियामध्ये घेतला. पुसा इथे त्याच्या टेस्ट झाल्या. मग तिथे एम एस स्वामीनाथन जे आहे जेनेटिक सायंटिस्ट, ठीक आहे, जे ॲग्रिकल्चर सायंटिस्ट आहे त्यांनी त्यांना मदत केली. मग म्हणून याचं श्रेय एम एस स्वामीनाथन यांना जातं. एम एस स्वामीनाथन हे काही कृषी मंत्री किंवा कुठले राजकीय व्यक्तिमत्व नव्हते, ते सायंटिस्ट आहे. ठीक आहे, आणि खूप छान की ग्रीन रिव्हॉल्युशन जे आहे त्यांना त्याचे जनक म्हणतात. म्हणून सायंटिस्टचा रोल हा खूप महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे या 1960s नंतर हरित क्रांती ही हरित क्रांती आहे. आणि दुधाची क्रांती जी सुरू झाली ही 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाली आहे. दुधाची क्रांती हे बघा, ऑपरेशन फ्लड, दुधाचा जे आहे महापूर, ही योजना 1970मध्ये सुरू झाली आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना झाली आधी, त्यानंतर जे आहे त्यांनी हा प्रोग्राम लॉन्च केला 1970मध्ये. आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे जे अध्यक्ष होते ते सायंटिस्ट जे आहे वर्गीस कुरियन होते. ठीक आहे, वर्गीस कुरियन इंजिनियर होते, ते केरळला जाणार होते, केरळचे होते आणि ते फॉरेनला जाणार होते. तर एक चांगलं फॉरेनमध्ये जे आहे एस्टॅब्लिश होणार होते. ठीक आहे, परंतु त्यांना जे आहे भारत सरकारने एक जबाबदारी दिली आणि त्यांनी मग जे आहे त्यांना वेड लागलं जे आहे. ठीक आहे, म्हणून जे आहे जगात क्रांती करणारी जी लोकं जेवढे काही असतात ते वेडे लोक असतात. मग तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल तुम्ही वेडे झाले असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, तुमच्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह होणार आहे आणि कुठलं तरी रिव्हॉल्युशन येणार आहे. पण वेळ आजकाल लागतच नाही, सर्व काय असते डिप्रेशनच असते. तर इथं जे आहे ऑपरेशन फ्लड हे लॉन्च झालं. मग दुधाची क्रांती जी आहे ना 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाली, एक लक्षात घ्या. दुधाची क्रांती जेव्हा 1970 ते 1980 हा पहिला टप्पा, 3 टप्पे आहे त्याचे, 1970 ते 1980, दुसरा टप्पा 1981 ते 1985 आणि त्यानंतर मग 85, 86 ते 96 असा तिसरा टप्पा आहे. तर 96पर्यंत जे आहे दुधाच्या क्रांत्या ज्या आहे ते 3 टप्प्यामध्ये दिसतात ऑपरेशन फ्लड. तर इथे लक्षात घ्या की हरित क्रांती जी आहे 60 ते 67मध्ये आहे, म्हणजे या प्लान हॉलिडेमध्ये 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये नाही घेतला. ठीक आहे, मग जे आहे नॉर्मन बोरलॉग हे एक्सपेरिमेंट सुरू झाले. मग त्यांनी गव्हाच्या ज्या जाती आणल्या, तर गव्हाच्या ज्या मेक्सिकन जे जाती होत्या तर त्या जातीचं नाव जे आहे तर जसं लक्षात घेतलं तर जे आहे सोनोरा 64 आणि जे आहे मला वाटते सेकंड जी होती गव्हाची जाती होती लर्मा राजो, तर 64A असे 2 जाती होत्या. तर ह्या जाती भारतात आणून त्याच्या वेगळे संकर तयार केले आणि भारतात गव्हाचं प्रोडक्शनही वाढलं, उत्पादकताही वाढली आणि एरिया वाढला. म्हणून जे आहे राईसपेक्षाही बेटर प्रोपोजिशन कुठली आपली गहू हे पोझिशन आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. मग इथं जे आहे तर आणि IR8 राईसची जी जात होती ती जी इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट मनिला फिलिपाईन्स ती आणली होती, तर ती होती IR8 तांदूळाची जात, भाताची जात. आणि हरित क्रांती तृणधान्यासोबत भरड धान्यासाठी सुद्धा इंट्रोड्यूस केली होती. मी आता सांगितलं हाय यील्डिंग व्हरायटी, परंतु सक्सेसफुल 2 पिकासाठी झाली, व्हीट आणि राईस. ठीक आहे, पण ती इंट्रोड्यूस सर्वांसाठी झाली होती. आणि मेन एरिया जो होता, जो आपण परफेक्ट एरिया घेतला होता, पंजाब, हरियाणा आणि वेस्टर्न UP. ठीक आहे, हे जे एरिया आहे एकदम परफेक्ट एरिया होते, कारण हे एरिया व्हीट आणि राईस दोघांसाठी हवामानाच्या दृष्टिकोनातून, तापमानाच्या दृष्टिकोनातून आणि पावसाच्या दृष्टिकोनातून जे आहे एकदम सुटेबल आहे. आणि सर्वात महत्त्वाचं इथं काय, सुपीक गाळाची मृदा आहे, मध्यमवर्गीय श्रीमंत शेतकरी आहे. त्यानंतर जे आहे सर्वात महत्त्वाचं इथं जे आहे की व्हीट आणि राईसला
ठीक आहे. खरीप व रब्बी हे दोन्ही याला काय होते, खूप परफेक्ट जे आहे क्लायमेट आहे. ठीक आहे. बाकी ठिकाणी असं एवढं परफेक्ट क्लायमेट नाही आहे. सिंचनाच्या व्यवस्था व्यवस्थित आहे. ठीक आहे, सर्व गोष्टी आहे. त्यामुळे इथं झालं आहे. मग आता यानंतर जे आहे कृषीला जे आहे तर योग्य भाव मिळाले पाहिजे म्हणून 1965ला जे आहे ॲग्रिकल्चर प्रायसेस कमिशन स्थापन झालं. त्याला CACP कमिशन ऑन ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्रायसेस 1985मध्ये तसं त्याचं नाव झालं. पण ॲग्रिकल्चर प्रायसेस कमिशन 1965ला झालं. आणि 1964चा कायदा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कायदा अंतर्गत, ठीक आहे, म्हणजे हे एक महामंडळ स्थापन झालं 1965ला. आणि 1964चा कायदा आहे म्हणजे हे वैधानिक महामंडळ स्थापन झालं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1965मध्ये त्याची स्थापना. आणि हे खास कशासाठी स्थापन झालं की हमी भाव देता आला पाहिजे, MSP, शेतकऱ्याचं इन्कममध्ये जे आहे स्थिरता आली पाहिजे. आणि जे आहे यांना मेन जबाबदारी दिली गहू आणि राईस. आजही भारत सरकार जे आहे तर अन्न सुरक्षेसाठी आहे ना तर बफर स्टॉक ठेवते. म्हणजे एखाद्या दुष्काळ वगैरे पडला देशामध्ये तर आपल्या एवढ्या मोठ्या 140 कोटी जनतेला जे आहे तर आपल्याकडे जे आहे एक धान्य जे आहे शिल्लक असलं पाहिजे म्हणून त्याला म्हणतात बफर स्टॉक. एक्स्ट्रामध्ये ठेवतो आपण. तर त्यामध्ये बफर स्टॉक 2 पिकाचा ठेवतो, राईस आणि व्हीट. ठीक आहे, 2 राईस आणि व्हीट. तर हे 2 या अंतर्गत जे आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मेनली कोणाची खरेदी करते, राईस आणि व्हीटची. आणि हाय खरेदी कोणत्या भागातून जनरली करते, पंजाब हरियाणा इथून सर्वात जास्त खरेदी करते आणि वेस्टर्न UPचा भाग. म्हणून तिथला जवळपास 75% जास्त गहू व तांदूळ कोण विकत घेते, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विकत घेते. कोणत्या प्राईसला विकत घेते, MSPला नसते विकत घेत ते घेतात प्रोक्युरमेंट प्राईस म्हणतात त्याला, खरेदी किंमत. ही प्रोक्युरमेंट प्राईस MSP एवढी असू शकते किंवा MSPपेक्षा जास्त येऊ शकते. तर ही प्रोक्युरमेंट प्राईस असते. ठीक आहे. एखाद्या आता कसं असते आपल्याला गहू आणि राईसचा स्टॉक ठेवाच लागते, त्याला आपण म्हणतो बफर स्टॉक. ठीक आहे. आता हा बफर स्टॉक मेंटेन करत असताना एखाद्या वेळेस जर गव्हाच्या किमती समजा हमी भाव आहे 2,000 रुपये गव्हाचे आणि बाजार किंमत आहे समजा 3,000 रुपये, तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला कितीने घ्यावं लागेल, 3,000 किंवा 3,000पेक्षा जास्त. ठीक आहे. लोक 2,000 विकतील का, नाही. म्हणून जे आहे त्यांची जी प्रोक्युरमेंट प्राईस आहे ती MSP किंवा MSPपेक्षा काय असते, जास्त असते. समजा MSP 2,000 रुपये आहे आणि मार्केट प्राईस गव्हाची 1,500 रुपये आहे, तेव्हा मग ही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया गहू किती रुपयाला विकत घेईल, MSPला घेईल. असं असतं ना. त्यामुळे जे आहे प्रोक्युरमेंट प्राईस ही खूप महत्त्वाची असते. म्हणजे MSP त्यानंतर प्रोक्युरमेंट प्राईस. मग फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यामध्ये मग सबसिडी देते आणि सबसिडी दिल्यानंतर जे एक स्वस्त जे आहे म्हणजे जे PDS योजना आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम, सार्वजनिक वितरण प्रणाली, या अंतर्गत जे आहे जे राशन कंट्रोलचे दुकान आहे या अंतर्गत जी गरिबाला जे किंमत भेटते गरिबाला त्याला म्हणतात सेंट्रल इश्यू प्राईस. हे सर्वात कमी असते. ही सर्वात कमी म्हणजे जे आहे MSPपेक्षाही कमी असते, प्रोक्युरमेंट प्राईसपेक्षाही कमी असते आणि मार्केट प्राईसपेक्षा सर्वात स्वस्त असते. ही म्हणजे जे आहे समजा अन्न सुरक्षा कायदा 2013चा आहे समजा अन्न सुरक्षा कायदा, ज्या अंतर्गत जवळपास भारतातल्या जवळपास 76% पॉप्युलेशनला आपण काय करतो एकदम स्वस्तात जे आहे गहू ज्वारी 1 रुपया किलो, व्हीट 2 रुपये किलो आणि राईस 3 रुपये किलो देतो. म्हणजे एकदम काय करतो स्वस्त देतो. तर ही जी सेंट्रल इश्यू प्राईस म्हणजे ज्या राशन कंट्रोलच्या दुकानात ज्या किमतीने केंद्र सरकार राज्याला अवेलेबल करून देते, केंद्र सरकार राज्याला, ठीक आहे, सर्वात स्वस्त किमतीने अवेलेबल करून देते, त्याला म्हणतात सेंट्रल इश्यू प्राईस. ठीक आहे. मग यामध्ये जे आहे जे 3 फार्म बिल न्यूजमध्ये आहे तर त्या दृष्टिकोनातून सेंट्रल इश्यू प्राईस, प्रोक्युरमेंट प्राईस, मार्केट प्राईस, MSP, या शुगरसाठी काय असते FRP. ठीक आहे, FRP. ठीक आहे, ह्या किमती असतात. तर त्यामध्ये जे आहे कोण जास्त प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर हे जे आहे मग आता CACP जे आहे ना हे कमिशन आहे, हे फक्त काय करते शिफारस करते, MSP जाहीर नाही करत. ठीक आहे. हे काय करते MSP जे आहे MSP काढताना कसं असते हमी भाव जेव्हा काढले जातात खरीप व रब्बी 23 पिकांसाठी काढले जातात. ठीक आहे, खरीप प्लस रब्बी. तर ज्या 1.5 ठीक आहे A2 प्लस FL, ठीक आहे, ही MSP ही 1.5% किंवा जे A2 म्हणजे ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, म्हणजे एखाद्या पिकाचं उत्पादन घ्यायला खतं, बियाणं, मजुरी, ठीक आहे, याच्यावर काय खर्च आला ते, प्लस फॅमिली लेबर, कौटुंबिक जे आहे लेबर त्याचा खर्च, याची बेरीज केल्यानंतर याला गुणीला 1.5 म्हणजे याच्या 150 पट. म्हणजे तुम्हाला खर्च जर समजा 100 रुपये येत असेल तर ज्या MSP किती ठेवली जाईल याच्या 150 पट म्हणजे ज्या किती जाईल 150 रुपये तुम्हाला MSP ठेवली जाईल म्हणजे MSP. मग या दृष्टिकोनातून ज्या MSP किती असली पाहिजे तर CACP काय करते जाहीर करते. जाहीर नाही करत, CACP सल्ला देते, शिफारस देते कोणाला, कृषी मंत्रालयाला. मग कृषी मंत्रालयाची जी आहे तर तो विषय कशामध्ये ठेवते, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स त्यामध्ये ठेवते आणि कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स त्याला मान्यता देते आणि त्यानंतर मग कृषी मंत्रालय वर्षातून 2 वेळा काय करते जाहीर करते. मग चुकून असं समजायचं नाही की बस CACP ही काय करते जाहीर करते, असं नाही. CACP ही काय आयोग आहे आणि कोणताही आयोग हा सल्ला देत असतो. ठीक आहे, सल्ला देत असतो, धोरण नसतो.
आयोग कोणताही असो, MPSC असो, UPSC असो, कोणी असो, ते धोरण आखण्याचा अधिकार नसतो. त्याला धोरण आखण्यासाठी सल्ला देण्याचा अधिकार असते. आणि धोरण आखण्याचा किंवा प्रकाशित करण्याचा अधिकार जो असतो तो कोणाचा असतो? मंत्रालयाचा असतो. हे लक्षात घ्या. मग इथं जे आहे गोष्ट व्यवस्थित घ्या, लक्षात घ्या की हे आपण स्थापन केलं आणि त्यामुळे जे आहे तर अन्नधान्याचं उत्पादन जे आहे या योजनेत कमी झाल्यामुळे जे आहे आपण नंतर हे अन्नधान्याचं उत्पादन वाढायला गेलं. यानंतर आपलं तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर जे आहे अन्नधान्याचं उत्पादन आपलं कधीही कमी झालं नाही. ठीक आहे, नेहमी ऑलवेज वाढतच गेलेलं आहे. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे की आता भारत हा निर्यात करणारा देश बनलेला आहे. कृषीची निर्यात ही आयातीच्या काय जवळपास दुप्पट आहे. ठीक आहे. जर कृषीचा जर एकूण व्यापाराचा जर वाटा जर बघितला, जगाच्या निर्यातीमध्ये वाटा बघितला आणि भारताचा जगाच्या आयातीमध्ये कृषीमध्ये जर बघितला तर निर्यातीमध्ये जास्त दिसेल तुम्हाला. म्हणजे आजही कृषीच्या आयात निर्यातीमध्ये भारताला काय अधिक्य आहे, सरप्लस आहे. आणि थँक्स टू ग्रीन रिव्हॉल्युशन आजही चायनाला आपण काउंटर करू शकतो, थँक्स टू पोखरण 1. पण एक गोष्ट मला खूप छान वाटते. ठीक आहे, इंदिरा गांधींचा जर प्रश्न जर सोडला, राष्ट्रीय आणीबाणी, मला इंदिरा गांधींच्या बऱ्याचशा पॉलिसी आवडतात. एक प्रश्न जर सोडला तर ठीक आहे, तिथं मी वेगळ्या विषयावर बोलेल, संविधानाच्या लेक्चरमध्ये बरेचदा बोलतो आपण. परंतु जे आहे जेव्हा मी 1971चं जे वार बघितलं, ठीक आहे, 1971चं, तर इंदिरा गांधींचं जे आहे ते पाकिस्तानवर अटॅक करण्याचा जो निर्णय होता, ठीक आहे, म्हणजे जनरल मानेकशॉ यांना जेव्हा इंदिरा गांधींनी म्हटलं की जे आहे बस आगे जाओ, पण त्याच्या अगोदर जे भाषण होतं आणि जे आहे ते युद्ध जिंकल्यानंतर जे भाषण होतं, ठीक आहे, तर त्या दोन भाषणामध्ये असं काहीच फरक नव्हता. म्हणजे एकदम सेम फ्रिक्वेन्सी, सेम टोन. असं वाटायला होतं की काहीच झालं नाही. कारण की कसं असते की तुमच्या भाषणामधली जी आहे तीव्रता तुम्हाला खूप संयम ठेवून बोलायचं असते, खूप संयम ठेवून. कारण देशाला एक वळण लावायचं असते की ॲक्शन इज मोर दॅन वर्ड्स. ही वळण लावणं खूप आवश्यक असते. ठीक आहे, म्हणजे देशाचं जे आहे, जसं घराला जे आहे आपल्या घराचा जो बाप असतो, ठीक आहे, हेड ऑफ फॅमिली असतो, तर तो जास्तीत जास्त भर कशावर देतो? ॲक्शनवर. कारण घराला एक जे आहे काही व्हॅल्यूजचं वळण लागणं महत्त्वाचं असते. म्हणून ते राष्ट्र ही संकल्पना खूप मोठी संकल्पना असते. ठीक आहे, म्हणजे असं नाही की जे आहे, ठीक आहे, की पंतप्रधानांना असं म्हणता येत नाही की जे आहे खून मागेंगे तो खून देंगे लेकिन काश्मीर मागोंगे तो भून देंगे वगैरे असं काही डायलॉग करता येत नाही. म्हणजे ते खूप पॉलिटिकल मॅच्युरिटीचा भाग असतो. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण आता फूडबद्दल जे दिसतो, म्हणजे ओव्हरऑल एखादं वर्ष जे आहे प्लस मायनस सोडून द्या, ठीक आहे, हे ओव्हरऑल लक्षात घ्या. मग इथं जे आहे तर ही जी योजना आहे ग्रीन रिव्हॉल्युशनसाठी, तर IADP 1960, ठीक आहे, त्यानंतर ज्या IAAP-Dचा काय झाला A64, त्यानंतर जे आहे हाय यील्डिंग व्हेरायटी प्रोग्राम 1966, असा एक काय महत्त्वाचा भाग आहे. मग या योजनेमध्ये जे आपण खर्च जो केला सर्वात जास्त कशावर केला? वाहतूक व दळणवळण. या योजनेमध्ये आपण IDBI व UTIची काय केली? स्थापना केली. ठीक आहे, या दोन्हीची. ठीक आहे, मग हा जी आहे की योजना महत्त्वाची होती. परंतु तिसरी पंचवार्षिक योजना फेल गेल्यानंतर आपण जे आहे स्वावलंबी होण्याचा जास्त भर दिला आणि GDP सोबतच जे आहे त्याचं समतामूलक वितरण कसं होईल तर याच्यावर आपण भर दिला. स्वावलंबन हे जी योजना आहे प्लॅन हॉलिडे, तर यामध्ये आपण सेल्फ रिलायन्सवर भर दिला, भर दिला. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. मग आता इथं जेव्हा आपण ठीक आहे प्रश्न पाहतो की ही जी योजना आहे हे हा जो भाग आहे, तर 1966-67मध्ये प्लॅनिंग कमिशनचे जे उपाध्यक्ष होते ते अशोक मेहता होते. ठीक आहे, 67. परंतु या 2 प्लॅन हॉलिडे पासून तर जे आहे चौथी पंचवार्षिक योजनेचा जो काळ दिसतो या काळामध्ये, तर जे आहे धनंजयराव गाडगीळ प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष होते. ठीक आहे, उपाध्यक्ष म्हणतो, उपाध्यक्ष हे धनंजयराव गाडगीळ होते, एक लक्षात घ्या. मग आता जे आहे म्हणून या 69चे जे मेन आर्किटेक्ट आहे योजनेचे, तर धनंजयराव गाडगीळ आहे 69. म्हणून चौथ्या पंचवार्षिक योजनेला गाडगीळ योजना म्हणतात, चौथ्या पंचवार्षिक योजनेला. ठीक आहे, मग इथं जे आहे तर हा एक पॉईंट इथं महत्त्वाचा आहे. आता रुपयाचं जे अवमूल्यन आहे तर ते यामध्ये बघितलं आहे आपण, लक्षात घ्या. परंतु IMFकडे जे आहे आपल्याला कर्ज घेण्याची वेळ जी आहे ही पहिल्यांदा कधी आली? यामध्ये आली. कारण की या योजनेमध्ये तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण डिफेन्स टेक्नॉलॉजी वगैरे त्यासाठी आयात कराव्या लागल्या. अन्नधान्य PL480 स्कीम आयात करावी लागली. त्यामुळे आयात वाढली, निर्यात घटली. त्यामुळे BOP खात्यावर चालू खाते तूट वाढली आणि चालू खाते तूट कमी करण्यासाठी आपण रुपयाचं अवमूल्यन केलं, जे आहे दुसऱ्यांदा. पहिल्यांदा 1949मध्ये केलेलं आहे. रुपयाचं अवमूल्यन आजपर्यंत भारताने जे आहे 4 वेळा केलं आहे स्वतःहून. त्यामध्ये काय होत असते? निर्यात स्वस्त होत असते आणि आयात काय होते? महागते. त्यामुळे आपली चालू खाते तूट कमी होण्यास काय होते? मदत होते. आता गव्हर्नमेंट स्वतःहून करत असेल तर काही तर फायदा असेल. ठीक आहे, मग इथं जे आहे हा भाग असतो. म्हणून धनंजयराव गाडगिळांनी जे आहे तर जी
चौथी पंचवार्षिक योजना जी दिसते 1969 हे वर्ष लक्षात घ्यायचं. कारण धनंजयराव गाडगिळ जे आहे खूप महत्त्वाचं जे आहे व्यक्तिमत्व आहे. धनंजयराव गाडगिळ जे आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये सदस्य होते. धनंजयराव गाडगिळ जे आहे या योजनेचे मेन आर्किटेक्ट होते. आता प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष हे होते, परंतु ही योजना 1969-74मध्ये जेव्हा लॉन्च झाली तर या योजनेमध्ये जे आहे हे जे मॉडेल आहे ॲलन मान व अशोक रुद्र मॉडेल आहे. आणि म्हणून आणि हे कोणी इम्प्लिमेंट केलं, धनंजयराव गाडगिळ यांनी वापरलं आहे. आता यांच्या मॉडेलचं नाव काय, चौथी आणि पंचवार्षिक योजना हे जे मॉडेल आहे ते ॲलन मान व अशोक रुद्र, तर यांचं मॉडेलचं जे नाव आहे ते ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल आहे. ठीक आहे, ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल. ठीक आहे, म्हणजे खुले सातत्य परिमान किंवा प्रतिमान, मॉडेल म्हणजे प्रतिमान. ठीक आहे, हे ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल जे ॲलन मान व अशोक रुद्र. आता ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल काय असतं तर मी याच्या अगोदर जे प्रत्येक मॉडेलवर एक लेक्चर घेतलेलं आहे आणि सर्व हॅराल्ड डोमरपासून तर जे आहे JW मिलरपर्यंत, तर ते लेक्चर व्यवस्थित बघून घ्या. कारण की आजकाल प्रश्नाचा ट्रेंड जे आहे कम्प्लिटली चेंज झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी आता जे आहे अनटच आजपर्यंत जे विचारलं नाही ते विचारायला लागलेले आहे. त्यामुळे जे आहे मेन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते महत्त्वाचं आहे. तर ही योजना जी आहे स्टार्ट झाली. आता या योजनेमध्ये जे आहे 69मध्ये जे लॉन्च झाल्यानंतर यामधलं एक युद्ध 1971मध्ये, ठीक आहे, ते आपण जे आहे जिंकलो आणि मग जे आहे पाकिस्तानचा दणदणीत पराभव झाला. आता हे बघा 1965मध्ये जे आहे जे पाकिस्तानला जे मिशन लॉन्च केले होते, मिशन जिब्राल्टर काश्मीर आणि मिशन ग्रँड स्लॅम हे लॉन्च केले होते. मग त्यानंतर हारला तर 1966मध्ये जे आहे लाल बहादूर शास्त्री रशिया येथे त्यांच्यासोबत काय केला, ताशकंद जे आहे काय केला, करार केला, ताशकंद करार. त्यानंतर जे आहे ही योजना जेव्हा हे युद्ध जेव्हा आपण जिंकलो तेव्हा इथं जे आहे 1972मध्ये जे आहे आपण शिमला अकॉर्ड केलेला आहे. भारत पाकिस्तानमध्ये कोणता करार झाला, शिमला अकॉर्ड 1972मध्ये. पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आपण. ठीक आहे, हां. परंतु जे आहे 71 नंतर 74 जे आहे लक्षात घ्या. आता कसं असतं जेव्हा योजना संपते ना, आता समजा चौथी पंचवार्षिक योजना 74ला संपते. एखादी गोष्ट 74ला स्टार्ट होत असते, मग ती चौथ्यात आहे का पाचव्यात हे पाहून घ्यायचं. मग पोखरण वन कशामध्ये आहे, पाचव्यामध्ये आहे. कारण की मे 1974 हे लक्षात घ्यायचं, पाचव्यामध्ये आहे. मग जे आहे आता या योजनेमध्ये जे आहे स्वावलंबन स्वीकारलं. आता आपल्याला काय करायचं आहे, स्थैर्याला खूप महत्त्व दिलं आहे. कारण की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये खूप क्रायसिस झाले, म्हणून स्थैर्य आलं पाहिजे. म्हणजे जे आहे ग्रोथ विथ इक्विटी अँड स्टॅबिलिटी, स्थिरता आणि समतामूलक वितरण म्हणजे स्वावलंबन आणि प्रादेशिक समतोल काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. म्हणजे जे प्रादेशिक विषमता आहे ती कमी झाली पाहिजे. मग या गोष्टीवर आपण काय केला, भर दिला. मग त्या दृष्टिकोनातून आपण जे आहे तर काही महत्त्वाचे निर्णय घेतले या योजनेमध्ये. आता याच्या अगोदर जे प्लान्स होते, ठीक आहे, याच्या अगोदर आपण जेव्हा प्लान पाहतो, ठीक आहे, या अगोदर की पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहे ना तर जे सेक्टोरल प्लॅनिंग होतं. सेक्टरल म्हणजे क्षेत्रीय नियोजन म्हणतात त्याला. क्षेत्रीय नियोजन म्हणजे ग्रामीण विकासाचं काम करायचं, आरोग्याचं काम करायचं, प्रत्येकजण आपापलं काम करायचं असं. ठीक आहे, क्षेत्रीय नियोजन म्हणतात. परंतु चौथ्या पंचवार्षिक योजनेमधून एरिया बेस्ड प्लॅनिंग सुरू झालं. म्हणजे आता याच्यात कसं कृषीचं काम करणार, आरोग्याचं काम करणार, पण कृषी आणि आरोग्य एक सोबत काम नाही करणार. म्हणजे त्या एरियासाठी असा एक प्लॅन नाही करणार, सर्व मिळून काम नाही करणार. म्हणजे याच्यामुळे काय व्हायचं की प्रत्येकाचं काम करतं, डुप्लिकेशन ऑफ एफर्ट्स व्हायचे, म्हणजे विनाकारण संसाधनाचं नुकसान व्हायचं. मग आता काय केलं, एरिया अप्रोच ठेवला. आणि एरिया अप्रोच ज्या याची शिफारस जर बघितली तर धनंजयराव गाडगिळांनी ज्या याच्या एरिया अप्रोचवर काय दिला, भर दिला. ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल की 1969मध्ये, ठीक आहे, 1969मध्ये जे आहे लीड बँक स्कीम लॉन्च केलेली आहे, अग्रणी बँक योजना. 1969मध्ये अग्रणी बँक योजना म्हणजे दत्तक बँक योजना, लीड बँक स्कीम. या योजनेमध्ये कसं केलं आहे की धनंजयराव गाडगिळ यांनी एरिया अप्रोचचा शिफारस केली. मग ते FS नरिमन जे आहे FS नरिमन समितीच्या शिफारस म्हणजे धनंजयराव गाडगिळ यांनी शिफारस केली. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी FS नरिमन यांनी त्या एरिया अप्रोचचा अभ्यास केला आणि त्यांनी मग लीड बँक स्कीमची काय केली, शिफारस केली. 1969मध्ये अग्रणी बँक योजनेची सुरुवात केली. 1969मध्ये हे म्हणजे आपण बँकिंगमध्ये एरिया अप्रोच लावला. एरिया अप्रोचचा मेन भर आहे चौथी पंचवार्षिक योजना. आता एरिया अप्रोच आपण जे आहे कशामध्ये लावला, जे गव्हर्नमेंटच्या योजना आहे विकासाच्या योजना त्याला आपण एरिया अप्रोच लावला. पहिले कसं होतं, सेक्टरल अप्रोच होतं, प्रत्येकजण वेगवेगळं काम करायचं. पॉलिटीचा अभ्यास वेगळा, इकॉनॉमीचा अभ्यास वेगळा, जॉग्राफीचा वेगळा अभ्यास. परंतु पॉलिटीचा अभ्यास करत असताना इकॉनॉमीच्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे, इकॉनॉमीसोबत पॉलिटीचं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे एकच आपण पहिले काय करायचं की सर्वांना जोडायचं. मग आपण याच्यामध्ये कसं असते, एका एरियासाठी प्लान तयार करायचा आणि सर्व मंत्रालयांनी तो प्लान काय करायचा, एकत्र येऊन मिळून काय करायचा, अंमलात आणायचा. म्हणजे वेगवेगळं काम करायची गरज नाही. म्हणजे कुपोषणाचा प्रॉब्लेम असेल तर कृषी मंत्रालय काम करू शकते ना.
कुपोषणाचा प्रॉब्लेम आहे आणि आरोग्य मंत्रालयाचं जे आहे जबाबदारी आहे. तर कुपोषण जे आहे तिकडे राईसमध्ये व्हीटमध्ये जे आहे त्याला फोर्टिफिकेशन किंवा जे आहे गोल्डन राईस असं वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेऊन कृषी मंत्रालय सुद्धा आरोग्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. म्हणून ज्या दोघांनी सोबत काम केलं पाहिजे म्हणून एरिया अप्रोच म्हणजे प्लॅन म्हणतात. म्हणून पहिलं जे आहे एरिया अप्रोच तर ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम म्हणजे अवर्षणग्रस्त काळासाठी 1973-74 पहिला ज्यानं एरिया बेस्ड प्लॅनिंग सुरू झालं. 73 लगेच 74 स्मॉल फार्मर्स, ठीक आहे, लघु शेतकरी डेव्हलपमेंट एजन्सीज फॉर्म केल्या. एरिया नंतर मग डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम, नंतरच्या योजनांमध्ये डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम, ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोग्राम, ICDS योजना, असे वेगवेगळे कार्यक्रम ज्यानंतर आपण एरिया बेस्ड काय केले सुरू केले. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ते एरिया बेस्ड प्लॅनिंग सुरू झाली. मग 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तो भाग सुरू झाला. मग आता यामध्ये जे आहे दुसरं महत्त्वाचं होतं की मग एरिया सुरू झालं तर या योजनेमध्ये आपण 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहे इंदिरा गांधींनी सर्वात जास्त भर कशावर दिला माहिती आहे का, की समतामूलक वितरण कसं झालं पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे वस्तू व सेवाचं उत्पादन वाढणे एक भाग आहे, परंतु समतामूलक वितरण इक्विटीवर भर दिला. मग त्यासाठी काय केलं की अग्रणी बँक योजना 1969 त्यानंतर एक जे आहे डिफरन्शियल इंटरेस्ट रेट स्कीम आहे 1972ची. ठीक आहे, 1972ची म्हणजे विभेदित व्याजदर योजना, म्हणजे BPL कुटुंबाला 4% जे आहे सबसिडाइज इंटरेस्ट रेटने व्याज देणे BPL लोकांना. तर डिफरन्शियल इंटरेस्ट रेट स्कीम सुरू केली. त्यानंतर जे 1969 जे आहे तर 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले 1969 ज्यांचं ज्या पेडअप कॅपिटल 50 कोटी आहे मिनिमम किमान, अशा 14 ज्या आहे प्रायव्हेट बँकांचं जे आहे काय केलं राष्ट्रीयकरण केलं. त्यामध्ये सर्वात मोठी कोणती होती, सेंट्रल बँक ऑफ इंडिया होती. ठीक आहे, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. का राष्ट्रीयकरण करावं लागतं, का करावं लागतं की त्यामुळे काय होतं की समतामूलक काय होते, विषयाचं काय होते वितरण होते. म्हणजे जे आहे जर गव्हर्नमेंटच्या ताब्यात जर बँका असेल तर गव्हर्नमेंट जास्तीत जास्त लोकांना काय करू शकते, सामावून घेऊ शकते. मग हा एक भाग इथं काय दिसतो. आता स्टील प्लॅन्ट जे आहे इथं एक बोकारोचा स्टील प्लॅन्ट 1972 स्थापन केला आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही संस्था 1973 स्थापन झाली. आता जे आहे स्टील प्लॅन्ट जे आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्टील प्लॅन्ट काय झाले स्थापन झाले. दुसऱ्यामध्ये 3 स्टील प्लॅन्ट स्थापन झाले, 4थ्यामध्ये 1 स्टील प्लॅन्ट आणि 6व्यामध्ये 2 स्टील प्लॅन्ट काय झाले स्थापन झाले. ठीक आहे, त्यामुळे जे आहे स्टील प्लॅन्ट आतापर्यंत किती स्थापन झाले या योजनेमध्ये 6 स्टील प्लॅन्ट स्थापन झाले. हे 3 आपण ऑलरेडी बघितलेले आहे. हे पहिला जो आहे रशियाच्या मदतीने बोकारो हा कोणाच्या मदतीने स्टील प्लॅन्ट रशियाच्या मदतीने, आणि 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 स्टील प्लॅन्ट, एक विशाखापट्टणम आंध्र प्रदेश आणि दुसरा सालेम तामिळनाडू इथं जे आहे काय झाले स्थापन झाले. म्हणून स्टील प्लॅन्ट जे आहे कोणत्या योजनेत कोणता हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड 4थी पंचवार्षिक योजना यामध्ये स्थापन झाली. आता या योजनेमध्ये जे आहे एक गोष्ट सुरू झाली खास म्हणजे, आता तुम्हाला आठवतं की जे आहे की भारतात जे आहे तर व्यवहार तोल हा प्रॉब्लेम वाढायला लागला. म्हणजे आयात जास्त निर्यात कमी. म्हणून आपण काय करत आहे की या योजनेनंतर राष्ट्रीयकरणाची म्हणजे गव्हर्नमेंटच्या कंपन्या याची सक्ती वाढली, याचं वर्चस्व कसं वाढेल, त्यांची मक्तेदारी कशी वाढेल. मग यासाठी जे आहे ना प्रायव्हेट कंपन्यांची मक्तेदारी कमी करण्यासाठी प्रायव्हेट जे भारतीय कंपन्या त्यांची त्यासाठी एक कायदा आहे 1969चा कायदा, मोनोपोलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस. ठीक आहे, मक्तेदारीवर निर्बंध लादण्यासाठी 1969, आणि परकीय गुंतवणूक व परकीय कंपन्या यांच्यावर निर्बंध लादण्यासाठी जे आहे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट 1973 पास झाला आणि 74 अंमलात आला. 1973 फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट म्हणजे राष्ट्रीयकरणासोबत निर्बंध लादण्याचं करणसुद्धा जे आहे 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं सुरू झालं. कारण की या योजनेमध्ये जर स्थैर्य जर आणायचं असेल तर जे आहे ग्रोथ विथ इक्विटी म्हणजे जे आहे समतामूलक वितरण करत असताना जे आहे स्वावलंबी होण्यासाठी जे आहे गव्हर्नमेंटवर थोडंसं जे आहे काय झालं गव्हर्नमेंट अधिक स्ट्रॉंग झालं. हा एक इथं महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर जे आहे या योजनेमध्ये जे आहे तर गरिबी हटाव, आता एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्यायची. आता लास्ट लेक्चरला आपण बघितलं की जे आहे आता याच्या समोर जी योजना येते 5वी 6वी आणि 7वी, तर ही योजना जी आहे दारिद्र्य निर्मूलनावर आहे. ठीक आहे, गरिबी हटाव. आणि ही योजना आहे ना बेकारी हटाव म्हणजे रोजगारजनक योजना. आणि ही जी योजना आहे तर दारिद्र्य व बेरोजगारी हे दोघींवर आहे. इथं दोन्ही आहे म्हणजे हे ए आहे, हे A+ आहे, B आहे, तर हे A+B दोन्ही पॉईंट आहे. परंतु गरिबी हटावची जी घोषणा इंदिरा गांधींनी जी केली गरिबी हटाव, तर हे कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये केली 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे या योजनेमध्ये. मग जे आहे 5व्या पंचवार्षिक 4थ्यामध्ये घोषणा, 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर कशावर आहे दारिद्र्य निर्मूलन, 6व्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन व रोजगार,
आणि 7व्यामध्ये फक्त रोजगार. ठीक आहे, सातवी पंचवार्षिक योजना. तर असं जे आहे यामध्ये दिसतं. म्हणजे ते या योजनेमध्ये स्वावलंबन, एरिया बेस अप्रोच, गाडगीळ योजना ही गोष्ट काय करा लक्षात घ्या. आता 1969मध्ये गाडगीळ यासाठी फेमस आहे की काय व्हायचं की केंद्राकडनं जेव्हा पंचवार्षिक योजना जायची तर जेव्हा राज्यावर खर्च होतो राज्यावर, मग केंद्राकडनं जे पैसे जायचे ज्याला आपण काय म्हणतो की जे अनुदान जायचं, अनुदाने ग्रँट्स, तर केंद्राकडनं राज्यांना जे अनुदान जातं तर हे एक आर्टिकल 280 अंतर्गत जो वित्त आयोग जो देतो, आर्टिकल 280 अंतर्गत म्हणजे ज्याला आपण म्हणतो फिनान्स कमिशन, यांच्या शिफारशीनुसार असते. पण हे जेव्हा देतात तर हे भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 275 अंतर्गत जे आहे कंपल्सरी ग्रँट्स देतात. कंपल्सरी किंवा ज्याला वैधानिक स्टॅट्युटरी ग्रँट्स म्हणतात, त्याला म्हणतात वैधानिक अनुदाने. म्हणजे वित्त आयोगाचं जर म्हटलं की समजा आता 15 वित्त आयोग घेतला, 15 वित्त आयोगाने म्हटलं की 41% जे आहे तुम्ही कंपल्सरीली जे आहे सेंटरकडनं कोणाला द्या, जे नेट टॅक्स प्रोसीड्स आहे सेंटरच्या त्यातले 41% कोणाला द्या, राज्याला द्या. आणि कसे द्या यासाठी जे आहे वित्त आयोगाचं काय असते, सूत्र असते. म्हणजे उभी वाटणी आणि त्यानंतर आडवी वाटणी. तर हे जे आहे आर्टिकल 275 अंतर्गत जे ग्रँट्स देतं त्याला म्हणतात कंपल्सरी ग्रँट्स किंवा जे आहे वैधानिक अनुदाने, म्हणजे द्यास लागतात. त्यामध्ये केंद्र सरकार काही असा हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणजे वित्त आयोग जे पैसे देतं राज्यांना, पैसे देऊन टाकतं, ते कसे खर्च करावे ते राज्य ठरवतं. त्यामध्ये केंद्र सरकार काही बोलू शकत नाही. म्हणजे इथं राजकीय हस्तक्षेप हा काय असतो, शून्य असतो. ठीक आहे, 41% म्हटले द्यास लागते. म्हणजे पण वित्त आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारवर बंधनकारक नसतात. वित्त आयोग आपला रिपोर्ट कोणाला देते, राष्ट्रपतीला, आणि राष्ट्रपती कोणाला सादर करते, संसदेला. परंतु जो प्लॅनिंग कमिशन आहे, प्लॅनिंग कमिशन हे आता वित्त आयोग हा जो आहे संवैधानिक संस्था आहे. प्लॅनिंग कमिशनची स्थापना जी आहे 15 मार्च 1950ला झाली, 15 मार्च 1900. तर हे बिगर वैधानिक आणि बिगर संविधानिक आहे. हा जो ग्रँट देतो तर हे आर्टिकल 282 अंतर्गत ग्रँट देतो. प्लॅनिंग कमिशन जो ग्रँट देते म्हणजे 5 इयर प्लॅन अंतर्गत जेवढा काही खर्च होतो 5 इयर प्लॅन अंतर्गत, तर 282 अंतर्गत देतं. त्याला कोणत्या ग्रँट म्हणतात, ऐच्छिक अनुदाने, ज्याला म्हणतो आपण डिस्क्रिशनरी ग्रँट्स. मग हे डिस्क्रिशनरी ग्रँट्स सेंटरकडनं कोणाला किती दिल्या जायच्या, ठीक आहे, कोणत्या राज्याला किती द्यायचा याचं काही असं निश्चित नाही. याच्यात राजकारण 100% आहे. कारण प्लॅनिंग कमिशनचे चेअरमन कोण आहे, प्राईम मिनिस्टर आहे. आणि मग प्राईम मिनिस्टर मग वर कसं असायचं, वर काँग्रेस खाली काँग्रेस, मग खूप जास्त पैसे, वर काँग्रेस खाली जे आहे जनता दल पैसे कमी, वर काँग्रेस खाली शिवसेना, त्या राज्याला पैसे कमी, कारण राजकीय हस्तक्षेप काय होता, जास्त. मग आता प्रश्न असा निर्माण झाला, आता पहिले कसं वर काँग्रेस खाली काँग्रेस जनरली असायचं, पण नंतर हळूहळू ज्या स्टेट लेवलला वेगवेगळ्या रिजनल पार्टी झाल्या, हा प्रश्न गंभीर बनत गेला. मग आता इथं जे आहे तर मग धनंजयराव गाडगिळांनी एक फॉर्म्युला शोधून काढला की त्याला म्हणतात गाडगीळ सूत्र. ठीक आहे, 1969 पासून लागू झालं. ठीक आहे, 1969 पासून गाडगीळ सूत्र लागू झालं की त्यांचं म्हणणं होतं की जी उभी वाटणी करायची आहे सेंटरकडनं जेव्हा स्टेटकडे जाईल, जे प्लान ग्रांट्स आहे, या कोणत्या ग्रांट्स आहे, प्लान ग्रांट्स आहे, जे ऐच्छिक अनुदाने आहे, यामध्ये जे आहे नियोजन आयोगाच्या शिफारशीनुसार दिले जातात. आता हे जे आहे उभी वाटणी करत असताना काय करा की जे आहे 70% ग्रँट जे आहे स्पेशल कॅटेगरी स्टेट्सला द्या, आणि 30% ग्रँट हे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स द्या. ठीक आहे, पहिले तेव्हा 3 होते, आता 11 स्पेशल कॅटेगरी स्टेट झाले. आणि 70% जे ग्रँट आहे ते ओपन कॅटेगरी स्टेट्स द्या. म्हणजे आता सध्या जर म्हटलं तर आता 11 काय जे म्हणजे जम्मू काश्मीरपासून तर जे आहे नॉर्थ ईस्टपर्यंत जेवढे काही डोंगराळ राज्य आहे, म्हणजे बॉर्डरचे राज्य आहे, हे सर्व स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये येतात, 11 राज्य. ठीक आहे, तर यांना 30% ग्रँट द्या. मग यांना ही झाली उभी वाटणी. मग ते दिल्यानंतर त्या राज्यांना देत असताना एक त्यांनी सूत्र सांगितलं, म्हणजे लोकसंख्या जी महत्त्वाचे जे 4-5 घटक जे आहेत, 3-4 घटक घेऊन एक सूत्र सांगितलं. त्या सूत्राच्या आधारावर मग राज्यांमध्ये काय करा, वाटणी करा. म्हणजे राजकीय हस्तक्षेप कमी करण्याचं जे एक श्रेय जातं तर हे जातं आपले धनंजयराव गाडगिळांना जातं. म्हणून गाडगीळ योजना ही खूप महत्त्वाची योजना, 1969, 6 आणि 9 विसरायचंच नाही बिलकुल. तर जे आहे यामध्ये दिसतं की यांनी खूप जास्त इनोव्हेशन्स केलेले आहे योजनेमध्ये. एवढे इनोव्हेशन तुम्हाला फार कमी योजनेमध्ये दिसेल. ठीक आहे, यांनी प्रत्येक गोष्टीत ज्या काहीतरी नवीन काहीतरी दिसतं इथं. म्हणजे मोठमोठे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे. म्हणजे उभी वाटणी आणि आडवी वाटणी यामधला राजकीय हस्तक्षेप जे आहे आणि राज्यांशी न्याय कसा जाईल. कारण की कसं होतं माहिती आहे का, हे का केलं, असं का केलं असेल, कारण की या योजनेचा एक भर होता, कशावर होता, प्रादेशिक समतोल विकास झाला पाहिजे. जे रिजनल इम्बॅलन्स आलेले आहे, म्हणजे औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून, कृषीच्या दृष्टिकोनातून जो प्रादेशिक असमतोल, काही राज्य खूप बॅकवर्ड आहे, काही राज्य खूप फॉरवर्ड आहे, आणि त्या राज्यामध्ये सुद्धा जे आहे खूप विषमता आहे. प्रादेशिक म्हणजे प्रादेशिक विषमता आपली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आहे एवढंच नाही, तर आपली राज्यातल्या राज्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे महाराष्ट्र जर घेतलं तर महाराष्ट्रात जे आहे
4 जे आहे थोडेफार म्हणजे 2च बेटं बरे आहे, एक पुणे आणि एक मुंबई. बाकीच्या महाराष्ट्रामध्ये फार खास काही असं काही औद्योगिकरण झालेलं नाही आहे. म्हणजे विदिन स्टेटसुद्धा काय प्रादेशिक काय असमतोल आहे. मग त्या दृष्टिकोनातून जे आहे कोणत्याही राज्याशी अन्याय होऊ नये म्हणून गाडगिळांनी जे आहे 1969मध्ये जे आहे गाडगीळ फॉर्म्युला काय केला शोधून काढला. म्हणून लक्षात घ्या की गाडगीळ फॉर्म्युला जे आहे आर्टिकल 282 अंतर्गत जे ऐच्छिक अनुदाने दिले जातात संविधानांतर्गत ऐच्छिक, कारण की वित्त आयोग आर्टिकल 275 अंतर्गत कंपल्सरी ग्रँट देते, कंपल्सरी ग्रँट. आणि प्लॅनिंग कमिशन जे देत होतं आर्टिकल 282 अंतर्गत कोणत्या ग्रँट देत होतं ऐच्छिक अनुदान देत होतं ऐच्छिक. मग जे आहे त्यामध्ये जे आहे तर जे राजकारण होतं तर त्याचा हस्तक्षेप काय केला कमी केला. राज्यांमध्ये सुद्धा जे आहे समतामूलक वाटणी करण्यास त्यामुळे मदत झाली आणि प्रादेशिक असमतोल थोड्याशा काय प्रमाणात होईना ते कमी होण्यास मदत झाली. म्हणून धनंजयराव गाडगिळांनी ज्या प्रत्येक गोष्टीत काय केलं फोकस केला. पण धनंजयराव गाडगिळांचं जे मॉडेल होतं तर बेसिकली मॉडेल कोणतं होतं ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल रिकमेंडेड बाय ॲलन मान व अशोक रुद्र. फक्त ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल काय आहे हे तुम्ही मागच्या ज्या लेक्चरमध्ये आपण सर्वच मॉडेल डिस्कस केले त्यामध्ये बघू शकता. तर अशा प्रकारे जे आहे तर धनंजयराव गाडगिळांनी ज्या एवढे प्रश्न सुरू केले आणि एरिया बेस ॲप्रोचसुद्धा लक्षात ठेवा. मग आता एरिया बेस ज्या स्कीम्स आहे मी नंतर सांगतो ह्याची पूर्ण लिंकच देतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु तेलाचा जो झटका आहे 1972 आणखी एक इथं महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे की जे ऑइल शॉक्स आहे तेलाचे जे झटके बसलेले आहे की आपली काय जास्तीत जास्त 80% जास्त आयात आपण इम्पोर्ट करतो. त्यामुळे आयातीचे इंटरनॅशनल रेट वाढले का आपलं आयात बिल वाढते आणि आपले जे डॉलरचे प्रश्न आहेत ते आपले डॉलर चालले जातात आउटगोईंग वाढते. त्यामुळे चालू खात्यात तूट काय होते आपली वाढते आणि ते चालू खात्यात तूट वाढली का मग आपल्याला जे आहे गंभीर समस्या निर्माण होतात. मग आता इथं जे आहे 1972-73मध्ये पहिला तेलाचा झटका आलेला आहे. 1972-73मध्ये म्हणजे कोणती योजना ही चौथी पंचवार्षिक योजना. दुसरा 79मध्ये आला आणि तिसरा जे आहे 91मध्ये आलेला आहे तेलाचे ऑइल क्रायसिस. ठीक आहे. त्याच्यामुळे जे आपली करंट अकाउंट डेफिसिट काय होते वाढते. ठीक आहे. परंतु जे आहे एक गोष्ट चांगली झाली की करंट अकाउंट डेफिसिटमध्ये याच काळामध्ये जे आहे की जे चालू खातं तूट होती करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे आपण करंट अकाउंट डेफिसिटला जे अधिक्य आला. आता हे करंट अकाउंट डेफिसिट ही आपली जे BOP खातं आहे ना BOP खातं त्यामध्ये 2 खाते असते चालू खाते आणि एक भांडवली खाते. ठीक आहे. तर चालू खातं हे नेहमी तुटीचंच असतं आपलं. ठीक आहे. परंतु ते पहिल्यांदा जे आहे पॉझिटिव्ह झालं कधी 1972-73मध्ये म्हणजे ऑइलचा शॉक बसून सुद्धा ते 1972-73मध्ये म्हणजे तेलाचा जे झटका बसून सुद्धा जे आहे ते पॉझिटिव्ह झालं. ठीक आहे. म्हणजे जे आहे हे चालू खाते तूट हे नेहमीच असते परंतु हे पहिल्यांदा पॉझिटिव्ह झालं 72-73मध्ये. दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह कधी झालं 76-77मध्ये. ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह 72-73 त्यानंतर 76-77 त्यानंतर 2001 2002 2002 2003 आणि 2003 2004 आणि 2020 आणि 2021मध्ये पॉझिटिव्ह राहणार आहे. ठीक आहे. तर ते का म्हणजे झटका बसून सुद्धा जे आहे ते पॉझिटिव्ह कसं काय ते करंट अकाउंट डेफिसिट पॉझिटिव्ह झालं तर हे जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. त्या लेक्चरमध्ये आपण जे आहे तर 5वी 6वी 7वी या 3 पंचवार्षिक योजनाचं काय करू डिस्कशन घेऊ. इथे आपण कॉमा घेऊ. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद जय भारत.